तर विनंती असेल स्पीडअप करा. इथनं कुणाल डिसिजन काय फिल्डिंग. ओके जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. इथनं पाहू शकाल आपण फिल्डिंग निवडली आहे. बरं दिली पण नाणेवली टीमने चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. परंतु इथनं आता जर विचार केला तर स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवली टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलं. दोन्ही टीम शुभेच्छा असतील. वेल प्लेड. इथनं मात्र लगेच स्पीडअप करा. अगदी जर पाहिलं तर आजच्या दिवसाचा जर विचार केला तर शेवट अगदी आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. स्पीडअप करा. अजूनही 2 मॅचेस पाहायला मिळतील मित्रांनो. पहा अगदी जर विचार केला तर 2 मॅचेस आमचे ऑर्गनायझेशन आम्हाला ते मात्र वारंवार सांगतात स्पीडअप करायचं. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथं मात्र जर पाहिलं तर मंगेश नाईक 5 बॉल 22 धाब्यांची बादर केली. इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाली अप्रतिम खेळ साकारला. तर शुभेच्छा असतील इथं मात्र काजल शुभांगी 11 वेशवी टीमला. वेल प्लेड. इथं मात्र मंगेश नाईक अप्रतिम खेळ साकारला. खांदा गावचा एक विस्फोटक खेळाडू आहे. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 11 स्टार खांदा संघ म्हटलं तर पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका उरण त्यानंतर बदलापूर विभाग असेल कल्याण विभागामध्ये अगदी त्यांच्या नावाची छाप आतापर्यंत सोडली गेली आहे. परंतु बघूया आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर पुढची लढत अगदी जर विचार केला तर वर्तमान लढत आपल्या भेटीला येते. बरं दिले पण नानिवली त्यांना फाईट करतोय स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघ. स्पीडअप करा लगेच. जा मैदानाच्या आतमध्ये भिलवली टीम आपली देखील सलामीची जोडी लगेच पाठवायची. त्यानंतर महत्वपूर्ण सूचना असेल अजूनही पुढच्या ज्या 2 मॅचेस म्हणजे ही मॅच आणि याच्या पुढची मॅच अशा रीतीने 2 मॅच आहेत त्या महत्वपूर्ण इम्पॉर्टंट मॅच असतील. कारण इथनं मात्र अगदी कोण जास्त पॉईंट या ठिकाणी पॉईंटने जिंकलाय अगदी आपण पाहू शकाल तर या ठिकाणी कोण जास्त सामने जिंकलाय अगदी त्याच्यावरती डिपेंड आहे. इथे विजय मिळवणं इम्पॉर्टंट आहे. अगदी पहा मित्रांनो तुम्ही कसे खेळताय किती दावा बनवताय त्याच्यावरती अगदी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं जाणार नाही. आपण किती सामने जिंकताय हे इथे महत्वपूर्ण असेल. ठीक आहे 4 षटकांची. ओके इथं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल अगदी आपल्या बेटीला चांगली लढत येते. स्पीडअप करा अंपायर्स. त्यानंतर पहा इथे व्यासपीठावरती आम्ही स्वागत करतो आदरणीय शरद चौधरी शरद पिरकड ग्रुप ग्रामपंचायत चौक कर्मचारी या ठिकाणी आपलं स्वागत असेल. या स्पर्धेच्या वतीनं पहिलाच बॉल लाफ केला हवत चालला. इथे मात्र आपण पाहू शकाल नो मान्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तिथे मात्र पाहिलं तर बघता बघता बॉल वरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. यावेळी पहा सुरेख चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल वरती जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल निकमला आपण पाहता. तर 12th मॅन इथं स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघ 12 प्रतिनिधी लगेच या. हा बॉल देखील इथं बघायचं वाईट दर्शवला जाईल. इट इज अ वाईट बॉल. यावेळी पहा बॉल गुडलँड स्पॉट्स पडल्यानंतर इथनं जर विचार केला तर अगदी उचली घेतली आणि आपण जर पाहिलं तर यावेळी तर इथनं मात्र विनंती असेल स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवल टीम 12 प्रतिनिधी आला नाही तर इथनं पॅनलाइज केलं जाईल.
आजची नोंद घ्या. 12 प्रतिनिधी या लगेच. हा बॉल बघायचा इथे मात्र व्ही शेप मध्ये फटका चांगला होता. अगदी पाहिलं तर अडवला जातो बॉल आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर एक धाब आली आहे. एका धाबेच्या मदतीने संघ पुढे चालला. 4 धाबा धापटल्यावरती कंप्लीट झाल्या. 3 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉल वरती 2 धाबा आल्या. तिथनं व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि तिसरा बॉल आपण पाहिलं तर डॉट. चौथ्या बॉल वरती 1 धाब आली. यावेळी पहा हा बॉल देखील अगदी सुरेख गोलंदाजी. आजच्या दिवसामध्ये कुणाल निकमची गोलंदाजी अगदी चांगली ठरते. आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या अगदी वेगावरती स्वार म्हटलं जातं ना. अगदी विचार केला तर जांभिवली एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे आणि आज मात्र इथे चांगली गोलंदाजी साकारते. यावेळी पहा फटका अगदी क्लास पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाब आली. प्रत्येक बॉल वरती अगदी जर विचार केला मित्रांनो तर फिल्डिंग डिपार्टमेंटची तेवढी साथ इथनं मात्र गोलंदाजाला दिली जाते. बॉल समाप्त झालेत आतापर्यंत 5. अजूनही शेवटचा अंतिम 1 बॉल असेल. धाबा धापटला वरती 5 पाहायला मिळतील. यावेळी पहा हा बॉल इथनं निघून चाललाय. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथनं मात्र जर पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं आणि धाबा धापटला वरती इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे 5 धाबा ऑन स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 धाबा धापटला वरती लॉस ऑफ 0 विकेट इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघ. इथं जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. फक्त 5 धाबा आल्यात. अगदी पहा मित्रांनो मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग सामना होता. आपण जर विचार केला तर अगदी बॅटिंग करत असताना इथनं मात्र अगदी चांगली फटकेबाजी केली का जो शुभांगी 11 वेशपी टीमने आणि सामना जिंकला. परंतु इथे आता बघायचं आपण पाहू शकाल अगदी जर विचार केला तर ही लढत देखील इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या पुढची लढत इथे देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे 2 सामने इथे मोस्ट इम्पॉर्टंट असतील. इथे मात्र समजलं जाईल अगदी जर इथनं कोणताही खेळाडू आपण जायचं नाहीये. अगदी शेवटपर्यंत इथनं थांबून राहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यावेळी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल बागमारे. इथं मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतं आणि बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जोडी ती म्हणजेच रुपेश आणि गुरुनाथ नाईक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगला क्रिकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. इथनं मात्र आपण पाहू शकाल अगदी धीमा गतीचा बॉल होता आणि इथे मात्र अगदी फटका फसलाय डीप. धन्यवाद डीजे. इथं आपण पाहू शकाल पहिला विकेट आला मैदानात. पहिला विकेट इथं विशाल बागमारेला पाहायला मिळालं. फलंदाज मैदानाच्या बाहेर आला तो म्हणजेच रुपेश यावेळी पाहायला मिळतं. तर या ठिकाणी बॅक टू बॅक जर 3 विकेट आले तर इथं पाहता आमचे या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवर आहेत ते म्हणजेच मरले आप्पा छगडेवाले आणि यांच्याकडून जर आपण पाहिलं तर इथनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विशाल बागमारेला दिलं जाईल. बघायचं पहिल्या बॉल वरती नंतर चौकार पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट. यावेळी मात्र हा फटका चांगला ऑनला खेळला गेला. अगदी मिड विकेटला चेंडू चालला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एका धाबेवरती प्राधान्य दिलं जाईल. 10 धाबा धापटला वरती लागल्या गेल्यात. प्रत्येक बॉल वरती अगदी पाहिलं तर मित्रांनो फटके मारायचा प्रयत्न केला जातोय. अगदी पाहिलं तर सिंगल तरी येते. डॉट चेंडूतनं फेकले जात नाहीयेत. ते येणं गरजेचं. हा फटका चांगला गॅप मध्ये ढकलण्याचं काम परंतु तिथे मात्र अगदी पहा सुरेख. यावेळीचा विचार केला तर अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकवर्ड पॉइंटचा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळला गेला आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर या बॉल वरती
एकच धाब आली आहे. एका धाब्याच्या मदतीने आपण जर पाहिलं तर 11 धाबा धापटल्यावरती कंप्लीट झाल्यात. अगदी पाहिलं मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी साकारली. इथे मात्र जर विचार केला तर मंगेश नाईकनं अप्रतिम खेळी साकारली होती. यावेळी पहा फटका चांगला स्टँड अँड डिस्पॅच स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू सीमा रेषा पार षटकार. तर यावेळी पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळी हा फटका देखील चांगला गॅप मध्ये ढकलला जातोय. बॅकवर्ड पॉइंटला जागा निर्माण केली आणि इथे मात्र फलंदाज धन्यवाद. इथं आपण पाहतो अगदी जर विचार केला तर टोटल धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 21 धाबा. 2 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. 21 धाबा धावपटलावरती आल्यात. अगदी पहा मित्रांनो प्रीमियर लीग म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला इथे खेळ दाखवणे इम्पॉर्टंट आहे. खेळ दाखवावा लागतो. अगदी जर विचार केला तर खेळ दाखवण्याची संधी कुठे असते तर ह्या ठिकाणी असतं आणि ती मात्र संधी या ठिकाणी दिली गेली आहे प्रत्येक खेळाडूला. अगदी आपण पाहता अगदी मोठे दिग्गज खेळाडू असतात अगदी नावाजलेले असतात परंतु काही वेळा मित्रांनो अगदी वेळ तशी येते. क्रिकेट आणि क्रिकेट अनुचितेने भरलेला अगदी खेळ आहे. आपण जर पाहिलं मित्रांनो तर त्या मोठ्या एखाद्या दिग्गज खेळाडूला देखील एखादा छोटासा गोलंदाज देखील त्या ठिकाणी गार करत असतो. अगदी पहा मित्रांनो प्रत्येक खेळाडूला इथे खेळ दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 21 धाबा धावपटलावरती लागल्यात. 12 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. अजूनही दोन षटकं इथं शिल्लक असतील आणि गोलंदाज आता पाहायला मिळेल तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये किशोर नाईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. बॅटिंग देखील चांगली केली होती परंतु टर्निंग पॉइंट षटक कोणी फेकलं होतं ते मंगेश झुगरेने फेकलं होतं. परंतु आता या ठिकाणी पाहायचं मैदानामध्ये समोर फलंदाज गुरुनाथ नाईक. यावेळी पहा हा बॉल जड मध्ये टाकला जातो. अगदी बाकाचा मारा केला जातो. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर फक्त सन्मान आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मोठे फटके येतील का गुरुनाथ नाईकच्या बॅट मधनं. खांदा गावचा हा विस्फोटक खेळाडू. यावेळी पहा पॅड वरती हादळला परंतु इथनं अगदी पाहता आपण बॅटची लिडिंग एज थोडीशी पाहायला मिळाली आणि तिथनं जर विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाजी साकारली जाते. गोलंदाज किशोर नाईकच्या माध्यमातून अप्रतिम एक मोठा विस्फोटक खेळाडू आहे आणि इथं मात्र आपण धावसंख्या धावपटलावरती पाहू शकाल तर एक नेभर जाऊन पोहोचले आतापर्यंत. 22 धाबा धावपटलावरती लास्ट ऑफ 1 विकेट. इथनं मात्र आपण पाहता तर स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघ यावेळी पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आता ऑन स्ट्राईकला फलंदाज योगेश त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली खेळी साकारली आजच्या दिवसामध्ये. यावेळी पहा सरळ बॅटनं अगदी हा फटका देखील प्रत्येक बॉलवरती अगदी जर विचार केला तर आपले 100% कसे लावता येतील या प्रकारची गोलंदाजी इथं मात्र साकारली जाते. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि फक्त इथनं जर विचार केला तर 1 धाव आली आहे. यावेळी पहा फटका बराच वरती गेला. एलिव्हेशन कमी आहे ताकद कमी लागली आहे. फटका फसला आणि तिथे मात्र विशाल बागमरेला पाहिलं जल सुरेख झाला. फलंदाज बाद अजून एक धक्का. इथनं मात्र आपण पाहिलं तर स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले टीमला
डेफिनेटली पाहिलं तर पहिल्या बॉल वरती एक धाव आली आहे. मोठे फटके मारायचे तिथं मात्र गुरुनाथ नाईक आपण पाहिलं तर अगदी मोठे फटके मारत असताना फलंदाजाला मी अनेक मैदानावरती पाहिलं, परंतु आज अगदी पाहिलं तर ही स्पर्धा मोठी आहे आणि इथनं मात्र पहिल्या बॉल वरती एक धाव आली आहे. मंगेश झुगरेचं षटक आपण पाहता. नानिवली गावचा एक रायझिंग स्टार गोलंदाज ऑलराऊंडर आपण जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहे आणि इथनं मात्र त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता बघायचं समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नितेश नौका फलंदाज सिनेट नंबर 4 वरती पाहायला मिळतो. पुढचा बॉल सुरेख कोणत्याही प्रकारे हालचाल करू देत नाही, अगदी तटस्थ रोखून धरलं फलंदाजांना. पहिला बॉल फक्त सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, गुरुनाथ नाईक नॉन स्ट्राईक एंडला गेला. स्ट्राईक वरती नितेशला पाहिला होता आणि पहिलाच बॉल इथनं डॉट आला. अजूनही 4 बॉल इथनं टार्गेट सेट करतील ते म्हणजे स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले टीमचं. कशा रीतीने धावसंख्या येतील आपण पाहता. अगदी गोलंदाजीचं वर्चस्व इथं दाखवत असताना भरत दिले पण नानिवली संघ. यावेळी पहा सुरेख डाऊन द ग्राउंड सरळ फटका मारायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने अगदी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी अगदी पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने 24 धावा इथनं धावपटलावरती कंप्लीट झाल्या. अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉल इथनं शिल्लक असतील. 3 बॉल शिल्लक आहेत. बघायचं धावसंख्या कशा रीतीने येतील. 35-40 आकडा गाठील का, एखाद दुसरे मोठे फटके येतील का. या बिल्या फटका चांगला बॅटिश लॉंग ऑफला चालला, तिथे मात्र फक्त एकच धाव. मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथनं धावा जमावणं मोस्ट इम्पॉर्टंट होतं, परंतु आपण जर पाहिलं तर वेळ निघून चाललेत, बॉल निघून चाललेत आणि इथे आपण पाहता धावा येत नाहीयेत. अगदी जर विचार केला तर यावेळी मैदानाच्या आतमध्ये टोटल धावा जमला गेला स्कोरबोर्ड वरती 25 धावा. 4 बॉलचा इथनं खेळ समाप्त झालाय. फक्त प्रत्येक बॉल वरती सिंगल आली आहेत, एक बॉल डॉट देखील पाहिलाय. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी. हा बॉल सुरेख यावेळी मात्र जागा निर्माण केली, परंतु शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर यस फिंगर इज इनफ, डोक्याची घंटा वाजली आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल तो म्हणजेच नितेश बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले टीमला. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. इथनं मात्र 6व्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू समाप्त झाले. 5 शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल असेल. धावपटावरती 26 लागल्यात नौका फलंदाज. यावेळी पहा या बॉलवरती अगदी डिपेक्सच्या कव्हरला बॉल चाललाय, तिथे मात्र अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील शेवटच्या बॉल वरती आणि 2 धावेच्या मदतीने इथं टार्गेट सेट झालं ते म्हणजेच आपण पाहता इथनं आपण जर पाहिलं तर धावपटलावरती कंप्लीट झाल्या, त्या म्हणजेच 28 धावा ऑन स्कोरबोर्ड वरती लागल्या. त्या म्हणजेच स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघाच्या आणि इथं मात्र तो विजयासाठी आपण पाहू शकाल भरत दिले पण नानिवली टीमला गरज आहे ती म्हणजे येणारे 24 बॉल अर्थात 4 षटकांनी कंपल्सरी 29 धावांची गरज आहे. तर त्यानंतर विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच माथेरान रायडर्स अविनाश वाघ आपण टॉस साठी लगेच आणि त्यानंतर काजल शुभांगी 11 वेशवी टीम आपण देखील टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढची मॅच पुढची लढत 4 षटकांची असेल त्यामुळे इथे विनंती करतो 3 षटकांची का ओके ठीक आहे 3 षटकांची मॅच असेल लक्ष द्या. माथेरान रायडर्स आणि काजल शुभांगी 11 वेशवी संघ आपण टॉस साठी लगेच आणि उत्तरार्धामध्ये आपण जाऊया. आमचे साथी समालोचक या ठिकाणी मॅच मध्ये जोडले जातील. या ठिकाणी आपण पाहू शकाल वामनजी दरोडा सर यांचा आवाज या ठिकाणी आपण उत्तरार्धामध्ये ऐकाल. अगदी आजच्या दिवसामध्ये अप्रतिम आवाज आपण ऐकता. अगदी आमचे डीजे ऑपरेटर असेल केटीसीच्या माध्यमातून अप्रतिमरित्या साथ आमच्यापर्यंत पोहोचली आणि आमचा आवाज या स्पर्धेमध्ये अगदी आपण पोहोचवला. त्यानंतर ऑर्गनायझर कमिटीचे धन्यवाद देतो. इथं मात्र आज विचार केला तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये अगदी जर विचार केला तर माझं एक ड्रीम होतं या स्पर्धेमध्ये समालोचन करायचं आणि ते मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या असोसिएशनचे खजिनदार अगदी जर पाहिलं तर सचिव
आदरणीय श्री प्रकाशजी पवार अगदी पाहिलं तर एक सक्सेसफुल आयोजक करतात आणि त्यांच्या वतीने मला या ठिकाणी संधी दिली गेली आहे. अगदी त्यांचं देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद मानतो. आणि इथे मात्र जाऊया अगदी पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि आमचे साथी समालोचक सिनियर समालोचक आदरणीय वामन दरोडा सर यांच्याकडे. हॅलो थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तुम्हाला थोडी संधी कमी मिळेल कारण थोडं स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो ही इनिंग संपल्याची तर अजून एक मॅच असणार आहे. माथेरान रायडर्स टीमचा कर्णधार काजल शुभांगी 11 वेशवी टीमचा कर्णधार आपण या टॉस करण्याकरता लगेच या 0 मिनिटाच्या आतमध्ये या. धावा झाल्या. टार्गेट सेट केलंय 28. 29 धावा बनवायच्या 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये वर्थ 11 नाणेवले टीमला. जोडसाकडे मैदानामध्ये उतरले. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला असणारे कुणाल निकम आणि विशाल ही जोडसाकडे मैदानामध्ये उतरले. सलामीच्या पॉवर प्लेला कोण हाताळण्याकरता सज्ज होतोय कारण जर विचार केला संध्याकाळचं सत्र आहे. क्लायमेट जर विचार केला तर थोडासा डिफॅक्टर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जाणवते. कारण जर का विचार केला आपण ह्या स्कोर कार्डचा तर त्या षटकामध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. थोडासा लॉस स्कोर वाढतोय. परंतु क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला लॉस स्कोरच्या मॅच असतात त्या हाय व्होल्टेज सामने सुद्धा आपण पाहिलेत. तर थोडं स्पीडअप करा प्लीज. तुम्हाला विनंती असणार आहे. बॉलर नेम 3 षटकांसाठी मधले आप्पा यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज विषयासाठी ऑफर असणार आहे. P1 पहिल्या षटक हाताळतो गोलंदाज कोणत्या ट्रॅकवर रुपेश. ब्लॉकचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. बॅक टू बॉलरच्या दिशेने खेळून काढलाय. अरंद कार्पेट धाव घेतली नाहीये. 29 धाव यासाठी गोळा करायच्या आहेत वर्थ 11 नाणेवले टीमला. कारण सामना रंगलाय. स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले. यस माथेरान रायडर टीमचा कर्णधार या टॉस करण्याकरता लगेच थोडं लॉस स्कोर आहे. संध्याकाळ आहे. जर का विचार केला तर पहिला चेंडू 2 चेंडू लगातार डॉट गेलेत. हाफ करता चेंडू आहे. शॉर्ट पॉइंटला खेळून काढलाय. परंतु एक धाव मात्र चित्याच्या चपलाने पूर्ण केली जाते. एक धाव आकारला सुरुवात केली जाते. 29 धाव यासाठी गोळा करत असताना पहिली धाव झळकली जाते या स्कोर कार्डवर. कुणाल निकम स्ट्राईक वरती जातोय. नॉन स्ट्राईकला पाहतोय फलंदाज विशाल तर कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज आहे रुपेश. स्ट्राईक वरती कुणाल आहे. कुणाल निकम ओ यस उलटा चेंडू दिला होता. गिफ्ट दिलं होतं डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त धाव नंबर पडली जाते. 29 धावांचा पाठलाग 2चा आकडा येतोय या स्कोर कार्डवर विथआउट लॉस. वर्थ 11 नाणेवले टीमच्या स्कोर कार्डवर 2. ब्लॉकचा चेंडू होता. बरोबर खोदून काढलाय. सरळ चेंडू येतोय वाडीशा लॉंगापला त्या ठिकाणी फील्ड केली जाते. पदर मिळतात या 2 धावा. या 2 धाड मात्र धावसंख्या होती या स्कोर कार्डवर तब्बल 4 धावसंख्या होती. 29चा पाठलाग. पहिले षटक चालू आहे. रुपेश गोलंदाज ट्रॅकवर आहे. पुढचा चेंडू रुपेश यांचा ओव्हर द विकेट मारा. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फुटवर गेला होता. जागा बनवली होती. फलंदाज कुणाल निकम यानं पण एक धाव मिळते. 5चा आकडा येतो या स्कोर कार्डवर. 5चा आकडा येतो या स्कोर कार्डवर. विजयासाठी 29 धावा समीकरण या ठिकाणी जुळवण्याचं काम करतात का थोडी फलंदाज. फुलटा चेंडू लाभ केला. स्लॉट फुलटा बॅटच्या रडारमध्ये घेतला. डेस्टॉला चेंडू निघून चालला. घोडीच्या वेगानं आहे तो चौकार. डीजे थँक्यू डीजे. सर टॉस झाला ना प्रकाश सर टॉस झाला ना. माथेरान रायडर टॉस करण्याकरता या
सुंदर असं नियोजन आयोजन आपण पाहतोय. पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये काय क्रिकेटला घडवण्याचं नटवण्याचं सजवण्याचं काम केलंय मी तर म्हणेन या आमच्या आयोजक कमिटीने. आमचे विष्णुदादा खैर असतील, माधवजी पिरकड असतील, शरदजी ठोंबरे साहेब असतील, प्रकाशजी पवार सर असतील, शरदजी वाघे सर असतील, यांनी खऱ्या अर्थानं मित्रांनो या स्पर्धेला घडवण्याचं नटवण्याचं काम केलंय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर्ष पर्व तिसरं 2025 वर्ष. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज 9 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. 18 चेंडू 20 धावांची गरज. बॉलर नेम स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवली. टीमचा गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आलाय. द विकेट मारा. बरोबर चेंडूला कव्हरला खेळला, डीप कव्हरला क्षेत्रक्षी येतोय. तोवर मिळतात या 2 धावा. तिसरी धाव यशनं चाललं होतं, कॉलिंग केलं होतं विशालने, परंतु कुणाल निकमने नकार दिला. 2 धावा मिळतात. 11 नेल्सन फिगरचा आकडा आपण पाहतो या स्कोर कार्डवर. डबल एक्का लागला जातोय. 29 धावांचा पाठलाग आणि कोणत्या ट्रॅकवर पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. हाफ टॅकरचा चेंडू आहे, बोल केला, सक्सेसफुल ठरला जातोय काय कुणाचा वार केलाय कडा पार आहे तो षटकार डीजे. थँक्यू डीजे. एस हार 11 वेसवी टीम टॉस जिंकते. टोटल 17 29चा पाठलाग 17चा आकडा. कुणाल निकम ऑन द फायर. काय लाभ केले चेंडूला. हाफ टॅकरचा चेंडू पूल केला आणि सरळ झोकून दिला आउट ऑफ द पार्क. येतो या षटकार आणि षटकारामध्ये 6 धावणे अंतर कमी केलं जातोय. टोटल 17 आकडा येते स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू गोलंदाज फोर्थ विकेट. पुन्हा हाफ टॅकरचा चेंडू पुन्हा पूल केला जातोय. सरळ चेंडू निघून चाललाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. थँक्यू डीजे. आता जर का अजून एक आला तर षटकार हॅट्रिक होणार, परंतु मरले अप्पा यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. फटका बसलाय विकेट जातोय का. यस विकेट जाणार. बॅक टू डगआउट. पहिला झटका पहिला विकेट. कुणाल निकम बॅक टू डगआउट. जोर का झटका धीरे से लगे डीजे. पहिला विकेट येतो या बॅक टू डगआउट. धावा झाला स्कोर कार्डवर 23. 6 धावांची गरज असणार आहे एका षटकारात. परंतु ह्या षटकामध्ये सामना संपवतोय का. कारण न्यू बैटर किशोर नाइक ये खतरनाक खिलाड़ी है. किशोर नाइक ये देखिए तभी मैंने कहा था ना ये खतरनाक क्यों है. कारण आल्या ताबडतोब मात्र त्या ठिकाणी चौकार. यस चौकार आणि चौकाराची सामना धावेमध्ये 4 धावणे अंतर कमी केलं जातोय. धावा झाला स्कोर कार्डवर 27. 2 धावेची गरज असणार आहे. सिर्फ 2 रनों की जरूरत. डीजे थोड़ा रुकिए, सबर कीजिए, सबर का फल मीठा होता है. चला जाऊया मैदानाकडे. 2 धाव्यांची गरज असणार आहे. स्वरूप डीजे एक जबरदस्त मित्रांनो त्या डीजेचा आवाज. यस लेवल स्कोर झालाय. 1 धावेची गरज असणार आहे. वरद नानिवले टीमला 28 स्कोर झाला लेवल. ये तो मुकाबला टाई बन चुका है. लेवल स्कोर हो चुका है. सिर्फ 1 रन की जरूरत. क्या इस जरूरत को पूरी कर पाएंगे. साफ टॅकरचा चेंडू ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. विजयी फटका किशोर नाईक याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय. विजय ठरला जातो वर्ध 11 नानिवले टीम आणि हा मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरतोय. ऐसा, 9 आउट.
नक्कीच तुर्तास या ठिकाणी आमचे प्रवीणजी वाघे सर थोडीशी रजा